नमस्कार भावानो. तर आज आवरून आपल्याला जायचं होतं शाळेमध्ये, कारण आज आपला देश स्वतंत्र झाला. कारण आज आहे आपला 15 ऑगस्ट. मग मस्तपैकी टॉप मध्ये आवरून तयार झालो आणि आज आपल्याला इंद्रधनुष्य बिन दिसला. मग गेलो ग्रामपंचायतीत मध्ये. मग लाल्या परम्या इक्रम होते. हा आलाय आपला भाऊ इंडियन आर्मीत आहे. ट्रेनिंग पूर्ण करून आलाय. मग भावाच्याच हस्ते आपल्याला ध्वजारोहण करायचं होतं. आणि खरोखरच कोणत्या राजकीय नेत्याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यापेक्षा आपल्या सीमेवर लढणाऱ्या सैनिकांकडून ध्वजारोहण केलेलं कधीही चांगलं, कारण त्यालाच माहिती असते आपल्या तिरंगाचा मान. मग भावाने इथला तिरंगा फडकवला आणि इथनं जायचं होतं आपल्याला शाळेमध्ये, कारण शाळेमधला बिन ध्वजारोहण त्याच्या हस्ते करायचा होता. शाळेमध्ये गेलो तर आपल्याला सतीशदा भेट, त्याला आपण व्हिडिओ मध्ये घेतला. परत माधुदा आणि शरद पवार जिलेबी घेऊन आलतात. सगळ्या पोरांचं लक्ष नकळत त्या जिलेबीकडेच होतं. आम्ही पण लहान होतो तेव्हा असंच लाईन मध्ये उभा राहायचं. आता पण वाटतंय आपण लहान असतो तर बरं झालं असतं, कारण उद्या 15 ऑगस्ट आहे म्हणजे आदल्या दिवशी काही झोप लागत नव्हती आम्हाला, या कुशीवरनं त्या कुशीवर. माझ्यासारखा कोणाला अनुभव आला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. मग ध्वजारोहणचं पूजन करून झालं आणि आपल्या शुभम भावानं झेंडा फडकवला. मग समोगित वगैरे झाले. शाळेतील अर्धा कार्यक्रम संपला तरीही दोघं अजूनही इथेच. आमचं वाघ आमच्या बापाने बिन हजेरी लावलेली. तोपर्यंत इकडे यांचं कवात पेरकात चालू झालं. इकडे मी व्हिडिओ करतोय म्हणून आमची ईश्वरी बघा कशी करते. कवायत राहिला आणि जे ऍक्शन मध्ये झाली. आणि आमचं वीर्या चालतं चंद्रशेखर आझाद. आणि आमचं कॅप्टन आलंय जिलेबी खायला. आलाय 9 वाजता. गुऱ्या आमचं चालतं महात्मा गांधी. भावान महात्मा गांधी यासाठी चक्की करून आलतं. आमच्या सार्थक पाटलांनी भाषण घेतलेलं ऐका. काय करीत नाही. नमस्कार, माझे नाव सार्थक पाटील. आज मी 15 ऑगस्टच्या विषयीचा शब्द सांगतो, ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे. ही माझी नम्र विनंती. तिरंगी तिरंगा आकाशी हात फडकवला, तिरंगी तिरंगा आकाशी हात फडकवला, प्रणाम त्या वीरांना ज्यांनी भारत देश घडवला, भारत देश घडवला. परंतु इकडे वाघांची कुस्ताड चालू झाली तर ती सरांनी सोडवली. तर परत एकत्र आली. त्याला म्हणतात प्रेम दोस्ती. आणि इकडे वर सगळी थांबलेली जिलेबीसाठी थांबली. आल्या बघा फुग घेऊन पळायला लागलाय. मग मी पण एक जिलेबी घेतलं आणि गेलो घरी. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि तुमच्या भावाला फॉलो करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये.